लोणी, डेरा भर विरजण. आता एवढूशा पातेल्यामध्ये ती एवढीशी रोवी, एवढीशी रोवी, तिला घ्यायला पातेलं आणि तिला हलवायला दोघं जण, नवरा आणि बायको. तो हलव थोडस, मी घुसळते थोडस. तो म्हणतो का ग मी किती घुसळलं पण ते वरच आहे ना, तू वर गेल्यावर ती वर येईन. तसं काही येणार नाही ते लोणी. पूर्वीच्या काळामध्ये मायबाप, अजूनही काहींच्या घरामध्ये असतील, त्या डेऱ्यामध्ये ते विरजण टाकले जायचं, ते दही टाकले जायचं. त्यामध्ये 5 फुटाची रोवी असायची आणि ती बाई तो दोर असा ओढायची. म्हणतात त्याला म्हणतात घुमू घुमू करीती, घुमू घुमू करीती डेरे घुमती. पूर्वीच्या काळामध्ये काम जास्त होते त्यामुळे रोग कमी होते. आता काम कमी झाली आणि रोग वाढले. पूर्वीच्या, तुम्हाला माहिती आहे आज ऍसिडिटीचं प्रमाण का वाढलं? आम्ही ॲल्युमिनियमचे पातेले जास्त वाढवले. तेच तुरीचं वरण तुम्ही मडक्यामध्ये शिजवा, ते तुरीचं वरण खाल्लं तर माणसाला पित्त होत नाही. पण आज कुकर ॲल्युमिनियमचे, सगळे भांडे ॲल्युमिनियमचे, घासायचा कंटाळा येतो म्हणून सगळे तांब्या पितळेचे भांडे आमचे वर गेलेत पोटमाळावर. आज घासायचा कंटाळा येतो म्हणून ते वर गेलेत बिचारे. आता कथा कीर्तन ऐकून 1-2 जरी वरचे भांडे खाली आले तरी करता मार्गी, तरी या ठिकाणी कथेचं सार्थक झालं माझं. तांबा आणि पितळी अतिशय बहुगुणी पा. तांब्या आणि पितळ्याने आता देवपूजेच्या उपकरणामध्ये वापरली जातात. ते देव भेटतो का नाही मला माहिती नाही, पण आरोग्य मात्र चांगलं भेटतं. आपण तांब्यामधलं जर पाणी पिलं ना तर 50-51 प्रकारच्या माणसाला रोग होत नाही. झाली असतील तर ते जातात. रात्री त्या तांब्यामध्ये पाणी ठेवायचं, तांब्याच्या भांड्यामध्ये.